अनुसूया माता घडलेला प्रकार सर्व पतिदेवांना सांगते. मग अत्रि ऋषी त्यांच्या दिव्य शक्तीने बघतात, त्यांना सर्व प्रकार लक्षात येतो, कारण तेवढी ताकद होती अत्रि ऋषींकडे. त्यांना दिव्य दृष्टीने कळाला घडलेला प्रकार, तरीही ते शांत होते. अत्रि ऋषींच्या अंगणामध्ये जणू काही गोकुळ नांदत होता. आनंदी आनंद होता. तिन्ही बालकांचा आवाज, अंगाई गीत यांनी सर्व तो परिसर एकदम भानावून गेलेला होता. मग आता इकडे वरती स्वर्गामध्ये तीनही देव अनेक दिवसांपासून नाहीये हे म्हटल्यावर तीन देव्या खूप चिंतेमध्ये आल्या की आपले देव गेलेत कुठे नक्की. आणि त्या तीन देवांव्यतिरिक्त नाहीये कोणी म्हटल्यावर सगळा स्वर्ग सुना सुना पडला होता की तीन देवच नाही वरती, सगळं रिकामच रिकाम जाणवत होतो. तिन्ही देव्या चिंता करत होत्या. मग तिन्ही देव्या एकत्र आल्या आणि म्हणाले की आपले पतिदेव गेले कुठे आहेत. मग उमा म्हणाली की कदाचित ते वनामध्ये तपाला बसले असतील. तर रमा म्हणाले की आमच्या यांना तर सवयच आहे, एखाद्या भक्ताने हाक मारली की धावत दिवसेंदिवस त्यांच्या मागे जायचं. मग परत तिघी जणी म्हणतात की नाही, मग असं असतं तर आतापर्यंत त्यांनी यायला हवं होतं, आतापर्यंत ते आले नाही, आता आपण काय करूयात. मग त्यांना आठवतं की आपण आपल्या पतिदेवांकडनं वचन घेतलं होतं की तुम्ही अनुसूयेचे सत्वहरण करूनच यायचं म्हणून. मग हे अनुसूयाकडे तर गेले नसतील ना, मग गेले आहे तर अजून का नाही आले, तिथे नक्की काय घडलेलं असेल, अशा अनेक शंका त्या तीन देव्यांच्या मनामध्ये यायला लागल्या. मग त्या म्हटलं की आपण आता काय केलं पाहिजे. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण नारदाला बोलवलं पाहिजे. पण मग त्यांना दुसऱ्या क्षणात हे आठवलं की अरे नारदाला तर आपण श्राप दिलेला आहे आणि ते तर निघून गेलेले, ते कसे येणार. मग या तीन देव्या निघतात नारदाला शोधायला. नारद मुनींना शोधत 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 जातात आणि मग नारद मुनी त्यांना भेटतात. मग ते म्हणतात नारायण नारायण, काय आज काय इथे कसं काय. मग ते म्हणतात की नारदा आम्हाला क्षमा कर, आमच्याकडनं चूक झाली, तू कृपया आम्हाला सांग की आमचे पतिदेव कुठे. ते म्हणाले मला काय माहिती, पतिदेव तुमचे तुम्हाला माहिती, मला काय माहिती राहणार. तुम्ही तर विश्वजननी आहात, तुम्ही एवढे त्रिकाळदर्शी आहात, तुम्हाला सर्व माहिती पाहिजे, मला काय माहिती तुमचे पतिदेव कुठे गेले म्हणून. मग त्या तिन्ही म्हणतात, घडला प्रकार सर्व नारदाला सांगतात आणि म्हणतात की आम्ही विनंती करतो की तू आमचे पतिदेव कुठे आहे ते बघ. मग नारद म्हणतो, आता नारदाच्या मनामध्ये एक युक्ती येते, कारण की त्याला असं या तीन देव्यांची जिरवायचं असते, कारण की अहमपणा आलेला असतो ना तीन देव्यांना. मग तो अहमपणाचा नाश करायचा असतो. मग तो म्हणतो तुम्ही एक काम करा, तुम्ही वनामध्ये तपाला बसा, तुम्ही तिथं तप करा, हवन करा, जप करा, तुमच्या तीन देव कुठे आहे त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही साधना करा, मी तोपर्यंत बघतो कुठे काय आहे का. मग या तीनही देव्या मनापासून जप तप व्रत करायला बसतात. अनेक व्रत तिथे ते करतात. आणि मग नारद मुनी फिरत फिरत तो अत्रींच्या आश्रमापर्यंत जातो. अत्रींच्या आश्रमापर्यंत गेल्यावर मग अत्रि ऋषी नारदांना बघतात, त्यांना घरामध्ये बोलवतात, त्यांना त्यांचं मानपान करतात, त्यांना भोजन देतात. आणि तीन बाळांना बघताच नारद मुनींना जोरात हसायला येतं आणि ते खूप हसतात की अरे काय अवस्था झाली, म्हणजे स्त्रीच्या मागे लागून काय माणसांची अवस्था होते ना, म्हणजे जो व्यक्ती स्त्रीचं ऐकतो तर त्याची काय अवस्था होते हे प्रत्यक्ष नारदांनी तिथे बघितलं होतं. तर त्यांना हसू फुटलं. मग ते म्हणतात की हे काय आहे, कसं काय आहे. मग अत्रि ऋषी आणि अनुसूया माता त्यांना सर्व हकीकत घडलेली सांगते. आणि त्याच वेळेस नारदांच्या मनामध्ये ते जे आपण नेहमी भजन म्हणतो ना ते येतं. अनुसूयेचे बाळ रांगती अत्रीच्या अंगणा, दत्त दिगंबर म्हणा म्हणा हो दत्त दिगंबर म्हणा, दत्त दिगंबर म्हणा म्हणा हो दत्त दिगंबर म्हणा. मग हा सर्व प्रकार बघितला. मग त्यानंतर अनुसूया माता नारदाला म्हणते की आज इथे कसं येणं केलं तुम्ही. तर नारद म्हणतो की जी घडला प्रकार नारद सगळा अनुसूया मातेला सांगतो की तीन देवांना शोधत शोधत हे जे बालक आहे ते हे कोणी साधारण बालक नसून हे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहेत
आणि यांना शोधत शोधत त्यांच्या पत्नी सुद्धा आलेल्या आहेत. आणि मग अनुसूया माता म्हणते की कुठे आहेत त्या, तर म्हणे त्या वनामध्ये व्रत करता आहेत त्यांच्या देवांना प्राप्त करण्यासाठी. अनुसूया माता खूप दयाळू होती, हळवी होती, तिला कोणाला त्रास झालेला कधीच आवडत नव्हता. तर हे ऐकून तिच्या चटकन डोळ्यामध्ये पाणी आलं की अरे आपल्यामुळे असा त्रास झाला म्हणून. मग ती नारदांना म्हणते, नारद विचारतात की त्यांना मी इथे घेऊन येऊ का आश्रमामध्ये, तुमची आज्ञा असेल तर. मग ते म्हणतात की ठीक आहे. अनुसूया माता म्हणते की ठीक आहे, तुम्ही घेऊन या त्यांना म्हणून. इथे आपला अध्याय संपलेला आहे.